संघ आपला 12वा खेळाडू पाठवा. बॅटर नितीन पणाळे, निलेश पणाळे. आपण थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. पाटण तालुका कोयना विभागातील एक आदर्श मंडळ म्हणून ज्या मंडळाची ओळख आहे, नवतरुण मित्रमंडळ मिरगाव, आणि आज त्यांच्या संपूर्ण ग्रामस्थांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि एक महत्त्वाची बाब या स्पर्धेचं जे नाव आहे ना पप्या, मैत्री चषक. आणि मित्रांची दुनियादारी, क्रिकेटची दुनियादारी आपण खूप वेळा पाहिले, परंतु मैत्रीच्या माध्यमातून क्रिकेटचा खेळ जपला जातो. आणि क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून या मैत्री चषकाचं आपण आयोजन पाहतोय. एक मोठी बाब. मनापासून सहर्ष स्वागत आहे राजू जाधव साहेब, काजळी क्रिकेट संघटनेचे खजिनदार. मैत्री चषक 2025 मध्ये सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. या दादा, वेलकम. आज ही दोन्ही टीम ज्या प्रकारे एकमेकांच्या समोर उभे राहिलेत, कारण हा सामना फक्त सामना नाही आहे पप्या, एक ट्रॉफीचा प्रश्न आहे. आणि ती एक ट्रॉफी कोण फटकावेल, कारण टॉप 4मध्ये ज्या वेळेला तुम्ही दाखल होता. येस, आयोजन कमिटी चेंडू द्या प्लीज. आयोजन कमिटी चेंडूचा बॉक्स द्या. चेंडूची मागणी होते, बॉक्स द्या पंचांना. सळवे 11 सळवेचे 12वे खेळाडू सरपंच आमचे पप्या आणि गणेशदादा कदम हे फेअरलेस कडवेचे 12वे खेळाडू. आपल्या दोघांचं स्वागत आहे. कारण दोन्ही 12व्या खेळाडूंना असं वाटत असेल की आमचा संघ जिंकावा, परंतु एकच संघ जिंकतो, हे क्रिकेटचं सत्य आहे. त्याला जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम. सळवे 11 सळवे पहिलं षटक घेऊन रवी बोरगे, निलेश पणाळे आणि त्यांच्या साथीला नितीन पणाळे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, नाणेफेक जिंकल्यानंतर कॅप्टन ओमी. यावर्षी कॅप्टन बदलला आहे, नशीब बदलेल का हे बघायचं आहे. सळवे 11 सळवे, कारण त्यांचा कॅप्टन घाऱ्या डोळ्याचा कुमार अमर कदम एकदम शांत, कोणाशी बोलत नाही, फक्त मैदानामध्ये जातात, खेळतात. आणि ज्यावेळेला टीम हारते त्यानंतर त्यांचं रूप बघायचं, मजा येते. सध्या ते या डोळे मात्र नेहमी डोळ्याला गॉगल घालतात, कारण त्यांचे डोळे कोणाला दिसू नये. कुमार अमर कदम. चला, येस, प्लेस द कॉल. सामन्याला होते सुरुवात. महत्त्वाचा सामना, उपउपांत्यपूर्व फेरीचा. टॉप 4मध्ये कोण होईल दाखल हे ठरवणारी मॅच. पहिला चेंडू. पहिला चेंडू मिस्टर PTRBPL निलेश आबा पणाळे यांच्या बॅटमधून धमाकेदार मैत्री चषक षटकार. पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केलं रवी बोरगे यांचं. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. एका बाजूला सळवे 11 सळवे, पाटण तालुका क्रिकेटचा वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर रवी बोरगे. दुसऱ्या बाजूला यावर्षी पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग गाजवणारा फलंदाज निलेश पणाळे. टिट फॉर टॅट. शॉटआर्म जॅक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, वर्तुळाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण महेश यांचं. फेकी देखील चांगली केली आणि फेकल्यानंतर खांद्याला हात लावलाय, कदाचित दुखापत आहे. आणि या प्रकारे तुम्ही ज्या वेळेला दुखापतग्रस्त असता, परंतु गावाचं नावाचं जर्सी घालताना अंगावर, त्यावेळेला ते सगळे दुखापत विसरली जाते. हा क्रिकेटचा खेळच असा आहे. त्यांचे बंधू आता स्ट्राईकवरती आलेत. नितीन पणाळे पहिल्या 2 चेंडूवर 8-7 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. अमित आहे लॉंगॉनला, डीप मिड विकेटला सनी. वर्तुळाच्या बाहेर तिसरा चेंडू. चॉप केलाय, कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. चिकी सिंगल, डायरेक्ट हिट झाल्या असता तर कदाचित चित्र वेगळं असतं, परंतु तसं झालं नाहीये. आणि क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. एक चोरटी धाव दोन्ही या फलंदाजांनी प्राप्त केले, दोन्ही बंधू. आणि या दोन्ही बंधूंनी काय खेळ केला आहे टीम फेअरलेस फायटर्स कडवेसाठी.
वाकणण्याजोगी कामगिरी करत असतात नेहमी सातत्याने. पहिल्या 3 चेंडू अखेर टीमची धावसंख्या 8. कमी गतीने टाकलेला चेंडू, कटरचा वापर, शफल झाले होते तेच सांगत असताना पंच डॉट बॉल. एखादा फलंदाज ज्या वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये शफल होतो त्यानंतर तो चेंडू किती फिरतो, चेंडू यष्टांच्या वरून गेलाय का हे मात्र शहानिशा करत असताना पंच विद्युत नागवासर. चांगली कामगिरी त्यांची भूमिका देखील राहिली आहे. सातत्याने पाटण तालुका क्रिकेटशी जोडलेलं हे पंचांचं नाव. 2 to go. कमी गतीने टाकलेला चेंडू, चांगला ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन आहे अमित. चांगले क्षेत्ररक्षक त्यांची देखील ओळख. एक सिंगल धाव प्राप्त होते. निलेश पणाळे यांना टीमची धावसंख्या धाव फलकावर 5 चेंडू अखेर 9 धावा. मिरगावकरांचं चांगलं आयोजन. ज्या प्रकारे या पहिलं वर्ष आहे आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं आहे. कौतुक करावं लागेल संपूर्ण टीम, ग्रामस्थ असतील आणि अशा बाबी खूप महत्त्वाच्या असतात. शेवटचा चेंडू फुल टॉस, ग्लान्स केलाय. जिथे प्रेक्षक आमचे बसले आहेत झाडाखाली त्यांच्या भेटीला चेंडूला पाठवून दिलं. एक सिंगल प्राप्त होईल शेवटच्या चेंडूवर. टीमची धावसंख्या धावफलकावर 10. येस पंच, बॅटर रिव्ह्यू. येस, बिमरसाठी बॅटर रिव्ह्यू तपासायचं आहे. चेंडूची उंची किती आहे हे बघायचं आहे. सध्या पाटण तालुका क्रिकेटमध्ये तुम्हाला बिमर आहे तर रिव्ह्यू पाहिलं जाईल, कारण ज्या वेळेला तुम्हाला अशा गोष्टी या तपासायच्या असतात तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. वेलकम अचानक 11 बनपुरी. वेलकम अण्णा कंग. मिस्टर BPL आपलं देखील स्वागत आहे. खास पुण्यावरून आपल्या गावासाठी ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. मैत्री चषक 2025 मध्ये स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि या गोष्टी पाटण तालुका क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. ज्यावेळेला तुम्ही खेळ करताना त्यावेळेला तुम्हाला एक रिव्ह्यू दिला आहे तो बिमरसाठी आणि त्याचा वापर देखील करणं तुमचं खूप महत्त्वाचं काम. षटक क्रमांक 2 ओमी. सळवे एक्सप्रेस ओमकार बोरगे. आता सनी लॉंगॉनला आहे 16-23. 4 मित्रांची बड्डे एकाच्या टी शर्टवरती असणं ही म्हणजे मित्रांची दुनियादारी आणि मैत्री चषकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू मिड विकेटला, सीमारेषा पार, आर पार. निलेश पणाळे ब्रँडेड स्ट्रोक, मैत्री चषक षटकार. पहा रिप्ले तुमच्या समोर. ज्या प्रकारे हा फटका सजवला, वेट ट्रान्सफर केलं आणि ज्या वेगाने बॅकफुटला गेले, हा फॉली आणि चांगला फटका. टीमची धावसंख्या धावफलकावर 16. धावा धावफलकावर. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. विकेट हवी आहे टीम सळवे 11 सळवेला, कारण ते 2 सामने जिंकतात. तिसरा सामना भारी पडतो कुठेतरी. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. खराब दिशा. वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. आणि ओमकार यांना या चुका मात्र टाळाव्या लागतील, कारण कुठेतरी अशा प्रकारच्या चुका तुम्हाला या मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. एक वाईट +1 2 धावा 18. फुललेंचा चेंडू पायावर टाकला आणि तो आता बाहेर उचलून आणावा लागेल. पेटंट स्ट्रोक निलेश पणाळे यांच्या बॅटमधून ट्रेडमार्क फटका 6 धावा. मैत्री चषक षटकार. या बॅटरला तुम्ही अशा प्रकारचे चेंडू हाताळू शकत नाही. काय फटका सजवला. हा पहा फटका. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ओम साई MTCच्या माध्यमातून पाहू शकता काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 24-24. मिस्टर PTR BPL म्हणून या खेळाडूचा का उल्लेख केला जातो, आणि सगळ्यात महत्त्वाचा बाब म्हणजे इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व, क्रिकेट आणि करिअर याचा योग्य मिलाप.
पावलं चुकली, डेड बॉलचा इशारा केला जातोय. सरपंच, क्रिकेटबरोबर करिअर देखील किती महत्त्वाचं आहे पाहू शकता तुम्ही. या खेळाडूकडे आज इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत आणि तेवढे चांगले खेळाडू आहेत. एक मोठी बाब आपल्या पाटण तालुका क्रिकेटसाठी. 24 मोठा फटका खेळायचा प्रयत्न, टायमिंग झालं नाही आहे. अमर कदम आहेत मिड विकेटला, वर्तुळाच्या आतमध्ये डॉट बॉल. आज आपण का उल्लेख करतो की तुम्ही क्रिकेट खेळायलाच पाहिजे, ते आपल्या गावाच्या नावासाठी खेळतो आपण, परंतु करिअर देखील खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि अशा खेळाडूंकडे पाहिल्यानंतर तुम्हाला खूप काही शिकायला देखील मिळतं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, बॅकवर्ड पॉईंटला प्रयत्न चांगला केला आहे, झेल पकडलाय आणि संतुलन देखील चांगलं आहे. शरीराचं संतुलन पहा ज्या प्रकारे त्यांनी सांभाळलंय. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. प्रत्येकाने टिपलाय झेल, निलेशांना पडतावं लागेल. पहिला धक्का टीम फेअरलेस फायटर्स कडवेला. तुम्ही रिप्ले पाहू शकता ज्या प्रकारे प्रतीक बोरगे बॅकवर्ड पॉईंटला तैनात होते आणि एका क्षणाला वाटलं ते चेंडूला घेऊन आतमध्ये जातात की काय, परंतु चेंडू पकडल्यानंतर संतुलन त्यांचं चांगलं. नवीन बॅटर सुमित कदम इन ॲट नंबर 3 ने पहिला धक्का दिलाय ओमकार बोरगे यांनी. टीमची धावसंख्या धावफलकावर 24 2 टू गो. सुमित कदम यांनी देखील चांगला खेळ केला आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते ना त्यावेळेला खेळ करणं खूप महत्त्वाचं आहे. 24 धावा. पहिला चेंडू हवेत खेळलाय, सनी आहेत लॉंग ऑनला आणि सनीच्या हातातून अशी चुकी होणं अशक्य. गोल्डन डकचा शिकार सुमित कदम, 0 झेलबाद. सनी कदम पाटण तालुका क्रिकेटमधील एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक. किती सहजरित्या हा झेल टिपलाय पहा. आणि ह्या प्रकारे या सनी कदम यांचं आपण सातत्याने नाव घेतो. एखादा खेळाडू फिल्डिंगच्या जोरावर टीममध्ये राहू शकतो का असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर त्या खेळाडूकडे तुम्ही पहा सनी कदम. फक्त फिल्डिंगच्या जोरावर तर तुम्हाला 11 मध्ये खेळताना दिसेल. कधी बॅटिंग आली नाही आली, कधी बॉलिंग आली नाही आली, कधीच तक्रार नसते. फिल्डिंगसाठी 100% देणारा खेळाडू म्हणजे सनी कदम. मॅन फ्रॉम सळवे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत अजित मोरे क्रमांक 4 वर. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर आहे डीपला. सनी वेगाने चेंडूवर गेले, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली केली आहे पहा. याचसाठी आपण उल्लेख केला. चुकी करतोय गोलंदाज, दुहेरीचा प्रयत्न केला, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. येस इट इज, तसंच झालंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अजित मोरे एका धावेवर धावबाद. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 षटका अखेर 25. मैत्री चषक 2025च्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करूया. मी आयोजन कमिटीला विनंती करेन सन्मान करण्यात यावे. अनिलजी भोमकर साहेब उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशन यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. मी विनंती करेन रवींद्रदादा शेलार आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. आज कोयना क्रिकेट असेल, पाटण तालुका क्रिकेट असेल, सातत्याने क्रिकेटसाठी जोडलेलं व्यक्तिमत्व अनिलजी भोमकर साहेब यांचा सन्मान करत आहोत. लक्ष्मण पानसरे साहेब यांचा देखील विशेष सन्मान मैत्री चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. काझी क्रिकेट संघटनेचे खजिनदार राजू जाधव साहेब यांचा देखील सन्मान आपण मैत्री चषक 2025च्या माध्यमातून घेत आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य. अनिलजी भोमकर साहेब उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशन. आणि या पाटण तालुका असू द्या, पाटण तालुक्यातील कोणतीही स्पर्धा, कोयनेतील कोणतीही स्पर्धा, नेहमी या चांगलं योगदान त्यांचं राहतं. नितीन पनाळे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, डीपला स्क्वेअर लेग आहे, एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार, फेकी खराब केली आहे, बॅकअप आहे. दुहेरीचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो आणि होय तसंच झालंय, परंतु नितीन पनाळे यांना स्ट्राईक मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला विशाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रवीण मातने अंतिम षटकासाठी या कर्णधारांनी विश्वास दाखवलाय.
अभि कदम, नितीन पनाळे ऑन स्ट्राईक. हा खेळाडू जर 5 चेंडू स्ट्राईकवर राहिला ना तर मजा येईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. किती धावा होतील हे पाहायचं आहे. हाफ टॅकर चेंडू शॉर्ट आर्म जॅक केलाय डीपला स्क्वेअर लेग. वेगाने क्षेत्ररक्षक आले तिथे एका धावेवर प्रयत्न झाला नाहीये. आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. सरपंच टाळ्या वाजवत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण विशाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे नितीन यांनी स्वतःवर विश्वास दाखवलाय. नितीन पनाळे खोदून काढण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय. गॅपमध्ये फटका वेगवान प्रयत्न चांगला केलाय विशाल यांनी. 1 धाव प्राप्त केले. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. अमित आहेत 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात विशाल यांनी. टाळ्या वाजतायत आणि खास सळवेवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी नवी मुंबईमध्ये दाखल झालेत. 2 धावा वाचवून सांगितलं टीमला की मी आलोय म्हणजे फायदा होणार आपल्या टीमचा. या गोष्टी आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये. हे गावचं क्रिकेट आहे. एक गाव अकराचं क्रिकेट. या गोष्टी होतात. 28 धावा 28. हाफ टॅकर चेंडू बॅक टू द बॉलर. जोरकस फटका. धाव प्राप्त होणार नाहीये. चांगली गोलंदाजी प्रवीण मातने यांची. डॉट बॉल. 4 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या 28. खुश आहे टीम. सळवे 11 सळवे. पप्या खुश आहे. सरपंच खुश आहेत. म्हणजे त्यांना माहीत आहे 35च्या आतमध्ये जर रोखलं तर सामना जिंकू शकतो. 28 2 टू गो. चला टॉससाठी या. आई विठ्ठलई 11 पाणेरी NCC वाटोळी पूनम स्टार्स. कॅप्टन टॉससाठी या. फ्लिक ऑन द रिक्स. वॉट अ स्ट्रोक. प्रयत्न चांगला केला विशाल यांनी. परंतु आजच्या दिवसातील विस्मरणीय फटका. अद्भुत फटका. नितीन आबा पनाळे यांच्या बॅटमधून मैत्री चषक षटकार. ही खासियत आहे. पहा काय फटका सजवलाय. बॉटमहँडचा किती चांगला वापर करावा. 34 धावा 1 टू गो. 34 रन्स ऑन बोर्ड. यासाठी नितीन पनाळे यांनी स्ट्राईक घेतली होती कारण त्यांना माहीत आहे आपली क्षमता किती आहे. प्रचंड मोठी क्षमता या खेळाडूची. लेंथ बॉल पिक करून सर फेकून दिला आपल्या डगआउटमध्ये. शेवटच्या चेंडूवर आलाय धमाकेदार. यासाठी नितीन पनाळे यांनी स्ट्राईक घेतली होती स्वतःकडे. शेवटच्या 2 चेंडूवर आले 2 षटकार. टीमची धावसंख्या 40 आणि 41 धावांचं लक्ष असेल. विजयासाठी सळवे 11 सळवे. 41 रन्स टू विन. आणि ही मॅच आता चांगली रंगेल कारण 41चा पाठलाग करायचा आहे टीम सळवे 11 सळवेला. चला टॉससाठी या. आई विठ्ठलई 11 पाणेरी NCC वाटोळी पूनम स्टार्स. टॉससाठी या. आबा पानसरे साहेब संजय शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. आई विठ्ठलई 11 पाणेरी विपक्ष NCC वाटोळी पूनम स्टार्स. मी विनंती करेन संजय शेलार साहेब आबा पानसरे साहेब आपले शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस होईल. कॉल कोणाचा असेल. वाटोळे संघ कॉल देईल. छापा हेड अँड टेल असा कॉल द्यायचा आहे. हेड आलाय. टॉस जिंकलाय वाटोळे संघाने. निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण.
फिल्डिंगचा निर्णय असेल ज्या पद्धतीने मात्र हे आयोजन बघताय सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहायला गेलं तर तुम्ही मॅचेस बघत असाल ज्या पद्धतीने मॅच सुरू आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णयच काय घेतला. आता काय दुपारचं सत्र आहे ना, त्याच्यामुळे थोडा चेसिंग करायला सोपं झालं, त्याच्यामुळे थोडं क्षेत्ररक्षण घेतलं. आज संपूर्ण स्क्वॉड आहे. हा संपूर्ण स्क्वॉड आहे. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी समोरच्या टीमने निर्णय घेतलाय. बॅटिंग करायची. टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय होता. नाही, आम्हाला पण बॅटिंगच पाहिजे होती. टॉस जिंकल्यानंतर आम्ही फलंदाजीच घेणार होतो, कारण टीममध्ये शनिवार असल्यामुळे खेळाडू कमी आहेत, त्याच्यामुळे आम्ही प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेणार होतो. आयोजन कशा पद्धतीने पाहताय, कारण सकाळच्या सत्रापासून खूप चांगलं आयोजन नियोजन एकतेचं प्रतीक असलेलं मिरगाव आणि मिरगाव संघाबद्दल काय सांगाल, ज्या पद्धतीने मात्र सकाळच्या सत्रापासून सलग 2 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळणार आहे. आयोजन तर एकदम दमदार आहे आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटल्यानंतर विषय नाही. त्यानंतर शिवा जाधव बॉस यांचं देखील तितकंच चांगलं कौतुक आहे, कारण की 2 दिवसीय स्पर्धा भरवले. आज शनिवारचा दिवस आहे, तर या स्पर्धेमध्ये मजा येते खेळायला. आतापर्यंत मॅच बघितल्यात, चांगल्या मॅच झाल्या. आणखी काय सांगाल, कारण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचं हे क्रिकेट नवीन हंगाम नवीन सीझन, त्या सीझनबद्दल काय सांगाल. थोडेसे नवीन नियम पाहायला मिळत आहेत, नवीन हंगाम आहे, काय सांगाल. ज्या पद्धतीने नवीन नियम वगैरे आहेत, आपल्या खेड्याभागातले खेळाडू आहेत त्यांना म्हणजे नवीन नियम बघायला मिळत आहेत, तर नवीन नियमांवरती खेळायला मिळतं आहे. तरी चांगली गोष्ट आहे. प्रत्येक खेळाडूला क्रिकेट टेनिस क्रिकेट आता तर अव्वल दर्जावरती चाललंच आहे आणि तेच खेळाडूंना तिथपर्यंत नेण्याचं काम हे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन करते. तर सर्वांचा मनापासून आभार. थँक्यू सो मच अक्षय दादा. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॉस जिंकलाय, टॉस झालाय. अर्थातच टीम वाटोळे संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा घेतलाय निर्णय, आमंत्रित केलाय टीम पानेरी संघाला बॅटिंगसाठी. पुन्हा एकदा बोलूया लवजी जाधव सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद आशिष सर. दुसऱ्या डावामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 41चा करायचा आहे पाठलाग. पप्या या फक्त 41 धावा नाही आहेत, एक ट्रॉफी आहे आणि 2 सामने सळवे 11 सळवे जिंकते. आता हे तिसऱ्या सामन्याचं कोडं सुटलं जाईल का. 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 41. रवी बोरगे त्यांच्या साथीला विशाल बोरगे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पहिलं षटक घेऊन स्वतः कर्णधार नितीन पनाळे. प्लेज द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. 22 स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. धावांचा श्री गणेशा झाला टीम सळवे 11 सळवेचा. या मॅचमध्ये सुरुवात मात्र 22 धावेने झाले टीम सळवे 11 सळवे. कमी कधी टाकलंय आणि त्याच दुप्पट वेगाने बॅट फिरवत असताना रवी बोरगे. ट्रेडमार्क स्ट्रोक ही खासियत आहे, हा क्लास आहे. मैत्री चषक षटकार. यासाठी रवी बोरगेला का पाटण तालुका क्रिकेटचा हार्दिक पांड्या म्हटलं जातं. पहिल्या चेंडूला सन्मान दिला, त्यानंतर पहा हेलिकॉप्टर ज्या प्रकारे हा फटका सजवलाय. रवी बोरगे हे देखील असे खेळाडू करिअरमध्ये चांगले सेटल आणि त्याचबरोबर क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ. आणि या ज्या वेळेला तुम्ही दोन्ही गोष्टी चांगल्या करताना तुमचं नाव सन्मानाने घेतलं जातं क्रिकेटमध्ये. पहिल्या चेंडूवर एक बाई झाली, त्यानंतर आला षटकार. पाठलाग करायचा 41चा. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार, कारण एका बाजूला सर्वोत्तम गोलंदाजी आहे फेअरलेस फायटर्स कडवेची. बॅकफुटला जाऊन पंच केला. बॅकवर्ड पॉईंटला मागे जावं लागेल. झेलचा प्रयत्न चांगला केला. चेंडू हाताला लागल्यानंतर गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ झाला. अशा प्रकारचे झेल ज्या वेळेला तुम्ही पकडता त्यावेळेला मात्र मॅच जिंकू शकता. टीमची धावसंख्या धावफलकावर 8. या मॅचमध्ये रवी बोरगे यांचा झेल सुटलाय आणि रवी बोरगे यांचा सुटलेला झेल या मॅचमध्ये काय रंग भरेल हे पाहायचं आहे. हा देखील कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये 1 धाव प्राप्त होईल. 1D गोशांकी क्षेत्रामध्ये एकेरी दुहेरी धावा मात्र सातत्याने येणं गरजेचं आहे टीम सळवे 11 सळवेला, आणि ते मात्र होतं आहे. पहिल्या चेंडूवर एक 22, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 सिंगल. टीमची धावसंख्या 9. 2 to go. रवी बोरगे यांच्यासाठी लॉंग ऑन आहे. डीपला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान. स्टॉक स्वीपचा प्रयत्न. गॅपमध्ये फटका. आजी त्यांना धावावं लागेल. आपल्या उजव्या बाजूला
एक धाव प्राप्त केले. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं कॉलिंग रवी बोरगे विशाल बोरगे यांच्या माध्यमातून. 1 to go. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचते. 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू शेष. सर्वे प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवली आहे विशाल बोरगे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते टीमच्या टोटलमध्ये. एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या 11. विशाल बोरगे यांचे ज्या प्रकारचा बॅट स्विंग आला ना त्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की या खेळाडूला का मिस्टर SPL म्हटलं जातं. गतीमध्ये परिवर्तन. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगला स्लोअर वन गोलंदाज नितीन पनाळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं होतंय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 11. 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 30 धावा. 12 चेंडूमध्ये 30 धावा म्हणजे पाप्या 12 चेंडूमध्ये फक्त तुम्हाला मारायचे आहेत 5 बाहेर आणि एका षटकामध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत 15. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर मिस्टर PTR BPL ज्या खेळाडूची फिरकी भाल्याभाल्यांना फसवते, जो खेळाडू फिरकीच्या जाळ्यामध्ये भाल्याभाल्या फलंदाजांना अडकवतो, तशी एखादी मुलगी गोड बोलून तुम्हाला प्रेमामध्ये अडकवते. त्याच प्रकारे हा गोलंदाज मात्र फसवतो तुम्हाला एका बॉलिंगच्या जाळ्यामध्ये. आलेल्या भोमकर साहेबांना आपले कॉलेजचे दिवस कदाचित आठवले असतील. असतात प्रत्येकाच्या कॉलेजच्या वेगवेगळ्या स्टोरी असतात. इट्स अ पार्ट ऑफ द लाईफ. पण कुठे फसायचं आणि कुठे सावध राहायचं हे तुमच्या हातामध्ये असतं. 12-30चं समीकरण मॅच झाले. ऑन दोन्ही बाजूला जाऊ शकते. पहिला चेंडू हवेत खेळलाय डीप स्क्वेअर लेगला. अगदी भगव्या पडद्याला वंदना देणारा येतोय रवी भगवान बोरगे यांच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषा पार. मैत्री चषक षटकार. जसा आपण उल्लेख केला की तुम्हाला 12 मधले 5 मारायचे आहेत, 1 मारलाय, अजून 4 मारायचे आहेत. फेअरलेस फायटर्स कडवीला ही विकेट हवी आहे. ही विकेट प्राप्त करावी लागेल. स्लॉक स्वीपचा फटका फसलाय. चेंडू हवेत. यासाठी आपण म्हणतो की हा फिरकीचा जादूगर आहे. तुम्हाला त्याच्या जाळ्यामध्ये फसवणार आणि फसवले रवी बोरगेला. षटकाचं प्रत्युत्तर दिलंय बाद करून. मोठ्या विकेटचं पतन. रवी बोरगे झेलबाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. काय लेग ब्रेक टाकला. आणि यासाठी आपण उल्लेख केला की निलेश पनाळे फिरकीपट्टू आहे. त्यांच्या फिरकीवर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता विजयासाठी धावांची गरज आहे या मॅचमध्ये 24. पण पाप्या विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार आला, तुम्ही दुसरा चेंडू का बाहेर मारता हा प्रश्न आहे. अमर कदम इन ॲट नंबर 3. आणि आताच्या खेळाडूंनी कुठेतरी शिकण्यासारखं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळताना सी फॉर क्रिकेट आणि सी फॉर कॅल्क्युलेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही खेळाल त्यावेळेला तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळू शकता. कारण प्रत्येक चेंडू बाहेर मारायचा नसतो. काही चेंडूंना तुम्हाला सन्मान द्यावा लागतो. कदाचित रवी बोरगेने एक सिंगल घेतली असती, नॉन स्ट्राईकला गेले असते तर सामना सोप्पा झाला असता. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी कराव्याच लागतात. आता इथून मॅचचा टर्निंग पॉईंट आहे का? लेट सी. कुमार अमर कदम ज्यांच्या डोळ्यांनी त्यांना पाटण तालुका क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख दिली आहे, गारा डोळ्याचा अमर कदम. 24 करायचे आहेत अजून. हा देखील लेग ब्रेक पायावर आदळतोय. चेंडूच्या मेरिटप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज नितीन पनाळे सहसा तुम्हाला धावा करून देणार नाही आहेत. मॅच आता इथून कलटणी देऊ शकते. 9-24चं समीकरण या मॅचमध्ये. अमर कदम विशाल बोरगे. हा देखील चांगला लेग ब्रेक. मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चुकी होणार नाहीये. आणि फिरकी पट्टू निलेश पनाळे आणि अजून एक गडी बाद केला या षटकामध्ये दिला. दुसरा धक्का. अमर कदम सिल्वर डकचा शिकार. यासाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये फिरकी पट्टूंना खूप मोठं महत्त्व आहे. कारण फिरणारे चेंडू खेळणं कठीण जातं प्रत्येकाला. हे अगदी प्रत्येकाला माहीत आहे. नवीन फलंदाज ओमकार बोरगे. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 17.
पहिल्या 4 चेंडूवर ज्या प्रकारे गोलंदाजी केली निलेश पन्हाळे यांनी पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर कमबॅक, आणि कुठेतरी रवी बोरगे यांना आपला माइंडसेट चेंज करावा लागेल पाप्या, कारण ज्यावेळेला संघ तुमच्यावर विश्वास ठेवून असतो ना, तुम्हाला तसा खेळ करावा लागतो. मी कौतुक करेन गोलंदाज निलेश पन्हाळे यांचा. मी उल्लेख केला की ते फसवणार आणि चांगली गोलंदाजी करतात. हा देखील चांगला लेग ब्रेक, मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत, कॅच इज द कॉल. निलेश पन्हाळे कॅच ड्रॉप, दुहेरीचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट झालाय, डायरेक्ट हिट. विशाल बोरगे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे का? 2 धावा तर प्राप्त केल्यात. एक झेल घेण्यासाठी 4 क्षेत्ररक्षक आले होते. हा क्रिकेटचा खेळ आहे का? तुम्हाला सगळ्यांना मैदानामध्ये खेळवून ठेवतो. हे ग्रामीण क्रिकेट आहे, हे एक गाव अकराचं क्रिकेट आहे, हे पाटण तालुक्याचं क्रिकेट आहे. 2 धावा तर आल्यात. पंचांकडे आता नजर असेल. पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत का हे पाहायचं आहे की फलंदाज सुरक्षित आहे. परंतु कॅच तर सुटला. या सुटलेला कॅच ओमकार बोरगे यांच्या फायद्याचा ठरेल का? हे आता थोडासा वेळ घेतला जातोय. पंच 2 धावा आहेत का? येस, 2 धावा पूर्ण झाल्यात. म्हणजे 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 19. षटक क्रमांक समाप्त होत आहे. दुसरं निलेश पन्हाळे यांचं. आता 6 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी. येस पंच. येस, नॉट आउट. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा. टॉप 4 मध्ये कोण? नॉट आउट. बॅटर पोहोचलाय, सुरक्षित आहे. निलेश पन्हाळे एक महत्वाचा शेवटचा चेंडूवर मोठा प्रहार येईल का या मॅचमध्ये? ओमकार बोरगे एक बिगिट मारतील का? 1 टू गो. टीमची धावसंख्या धावफलकावर 19. 7 चेंडू आता करायचे आहेत 22 धावा. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, चांगला फटका, नेत्रदीपक फटका. टीम सळवे 11 सळवेसाठी ओमकार बोरगे यांच्या बॅटमधून मोक्याच्या क्षणी आलाय नेत्रदीपक. चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली 23. 6 चेंडू आता बाहेर मारायचे आहेत. 3, 6, 18. रवी बोरगे यांची घाई थोडीशी मी म्हणेन नडली आहे, कारण 6 मध्ये 3 बाहेर मारायचे आहेत आणि जमेची बाब विशाल बोरगे स्ट्राईकवर आहेत. त्यांच्या बॅटचा फ्लो चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉईंट वर्तुळाच्या आतमध्ये त्याचा फायदा घेतला. मी म्हणेन ओमकार बोरगे यांनी काय फटका सजवलाय. अंतिम षटक, स्लॉगआउटचं षटक गोलंदाजी मार्कवर. अजित मोरे यांच्यावर विश्वास दाखवलाय की टीमने. आता अजित मोरे यांच्या हातामध्ये चेंडूच नाही आहे, फक्त संपूर्ण टीमचा विश्वास आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. जर विचार केला तर तुम्ही जास्त वेळ घेताय आणि आयोजन कमिटी सातत्याने आपल्याला विनंती करते. 6, 18. चला प्लीज विनंती करतायत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. आम्ही आपल्याला नम्र विनंती आहे मित्रांनो. 2 वाजलेत, अजून अ गट क्लिअर झाला नाहीये. सहा चेंडू 18ची गरज. मॅच आहे ऑन. सामना कोण जिंकेल? एका बाजूला टीम सळवे 11 सळवे, दुसऱ्या बाजूला फेअरलेस फायटर्स कडवे. अजित मोरे. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत. 1 बाउन्स ओव्हर द रोप. विशाल बोरगे यांच्या पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. 5-14. का विशाल बोरगे यांचं आपण नाव सातत्याने घेत होतो. त्यांच्याकडे खासियत आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे, प्रतिभावान खेळाडू. 5 मध्ये 14. कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकीचं लावलंय का? आता हा प्रश्न फेअरलेस फायटर्स कडवेच्या समर्थकांना पडला असेल, कारण लॉंग ऑफ तैनात नव्हता.
आणि लॉंग ऑफला तुम्ही क्षेत्ररक्षक न ठेवण्याची चुकी करू शकत नाही. चला स्पीडअप करा प्लीज. 5 चेंडू 14ची गरज. पाच चेंडू 14 धावा. चला स्पीडअप करा प्लीज मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. मॅच ऑन. एका बाजूला अजित मोरे, दुसऱ्या बाजूला विशाल बोरगे. वॉट मॅच. हा देखील ओव्हरचा बोलेट खेळ आहे. चांगला ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. एक धाव प्राप्त केला. दुहेरीचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. फेकी चांगली केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज ओमकार बोरगे धाव बाद. 3 चेंडू 4 चेंडू आणि विजयासाठी आता धावा करायची आहेत या मॅचमध्ये. 13-4. चुकी झाली होती लॉंगॉनला, परंतु नॉन स्ट्रायकरचा फलंदाजाला जास्त वेगाने धावणं कुठेतरी अपेक्षित होतं. 4-13 एक मोठा फटका तुम्हाला मॅचमध्ये घेऊन येऊ शकतो टीम सळवे 11. सळवेला नवीन फलंदाज अनिकेत कदम. इन ॲट नंबर 5. 4-13. क्रिकेटमध्ये परिस्थिती कधीही तुमच्या मनासारखी नसते, ती तुम्हाला मनासारखी बनवावी लागते. एका बाजूला टीम सळवे 11 सळवेला धावा करायच्या 4मध्ये 13. दुसऱ्या बाजूला फेअरलेस फायटर्स कडवेला रोखायचे आहेत 4मध्ये 13. वॉट अ मॅच. कारण हा फक्त सामना नाही आहे, हा एका ट्रॉफीचा प्रश्न आहे. जो संघ सामना जिंकेल तो टॉप 4मध्ये दाखल होईल आणि तुम्ही एका करंडकाचे मानकरी ठरू शकता. 4-13. चला प्लीज स्पीडअप करा, तुम्हाला सातत्याने विनंती करतोय आम्ही. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू हवेत. सुमित कदम चेंडू खाली. चेंडूचा अंदाज घेत असताना विशाल बोरगे यांना परतावं लागेल. मोठ्या विकेटचं पतन. गोलंदाज अजित मोरे ठरतात वरचढ. चांगलं क्षेत्ररक्षण सुमित कदम यांचा माफ करा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच ते मात्र पाहायला मिळते. आणि ज्या फलंदाजाकडे नजर होती विशाल बोरगे देखील बाद झालेत. प्रवीण नवीन फलंदाज दाखल झालेत क्रमांक 6 वर प्रवीण. ला 3 चेंडू 13ची गरज. अजून सामना संपला नाहीये. टीम सळवे 11 सळवे ऑन साईडला फक्त चेंडूला वळवलाय. सुमित कदम आहेत. चुकी करतायत. बॅकअप आहे. या 2 धावा प्राप्त होतील. 2 चेंडू 11ची गरज. क्रिकेटमध्ये या बॅकअप पहा किती महत्वाचा आहे. नाहीतर आता इथे धोक्याची घंटा वाजली असती. निलेश पन्हाळे वेगाने आले, अन्यथा इथे 4 धावा प्राप्त झाल्या असत्या. हा बॅकअप किती महत्वाचा आहे पहा. 2 चेंडू 11ची गरज. आता दोन्ही चेंडू बाहेर मारावे लागतील फलंदाज प्रवीण यांना. ती क्षमता आहे त्यांच्याकडे. 2-11. अडवाडने खेळायचा प्रयत्न. सामना खुला करणारा, टॉप 4मध्ये घेऊन जाणारा हा चेंडू. गोलंदाज अजित मोरे. चुका केल्या मी म्हणेन सळवे 11 सळवे. 1-11. कुठेतरी या चुका करत असताना बॅकफुटला गेली टीम सळवे 11 सळवे. तिसऱ्या सामन्याचं कोड हवेत खेळलाय. सुमित कदम दुसरा झेल पकडू शकतात आणि होय चांगला झेल. सेफ हँड्स. सुमित कदम आणि डीपलाय झेल. विकेटचं होईल पतन. हा विकेट नसेल तर सामना देखील गमावलाय टीम सळवे 11 सळवे. 2 सामने जिंकतात. तिसरा सामना त्यांना जिंकण्यामध्ये आलेला अपयश, हा प्रश्नाचं कोड त्यांना अजून देखील सुटलेलं नाहीये. अभिनंदन टीम. फेअरलेस फायटर्स कडवे टॉप 4मध्ये दाखल झालेत. अभिनंदन. वेल प्लेड. नितीन पन्हाळे, निलेश पन्हाळे, संपूर्ण टीम. एक चांगलं टीम बॉन्डिंग आहे त्यांचं. चला फिल्डिंग लावून घ्या. NCC वाटोळी पूनम स्टार्स फिल्डिंग लावून घ्या.